निश्चित या ठिकाणी या निमित्तानं लोकशाहीचा गळा दाबला जातोय, लोकशाही चिरडली जाते आणि लोकशाहीची हत्या केली जाते. एक तर राजकीय हेतू आहेच. होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट लोकांना ही हद्दवाढ पाहिजे, तीच लोक हा विषय रेटत आहेत. आता मागाशी उत्तमरावांनी सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधी या विभागाचं नेतृत्व करतात त्यांना विश्वासात न घेता, त्यांच्या चर्चा न करता एकतर्फे हद्दवाढ होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही ताकदीने लढा देऊ. आता मी वडणग्यासनं या ठिकाणी काम करतोय आणि वडणगी सध्या तरी हद्दवाढीत नाही, पण आम्ही आता सोपात आहोत. या आडगावात जरी जाता जाता आम्ही सोपात आहोत. त्यामुळे आमच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये आम्ही 20च्या 20 गावं ताकदीच्या पाठीशी उभा राहू आणि लोकशाही घालणाऱ्या या सरकारचा विरोधात तेवढे ताकदीनं आंदोलन उभा करू, न्यायालयाने लढाई लढू किंवा रस्त्यावर लढाई लढू. शहरात सुविधा नाही पण ग्रामीण भागात पहिला शहरात सुविधा करायला. अगदी अगदी हे रस्ते ग्रामीण जनतेचं म्हणणं रास्तच आहे. कारण खऱ्या अर्थाने एक बघायला गेलो आपण की शहरात खरोखर या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, सांडपाण्याचं व्यवस्थापन प्रॉपर नाही, कचरा उठा वेळेवर होत नाही, रस्त्यांची दुरवस्था तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कंबरपट्टा लावून या ठिकाणी शहराने फिरावं लागतं अशी परिस्थिती आहे. काल गेले रस्ते एखाद्या पावसात आज उठवून जात आहेत. परवा पाऊस मोठा झाला एका दिवशी तर संपूर्ण कोल्हापूर शहर तुंबलं होतं. अशी कोल्हापूर शहरात दुरावस्था असताना ग्रामीण जनता मी सुखी समाधान. आमच्याकडे मी नेहमीच सांगत असतो की आमच्याकडे 15 वित्त आहेत, नागरी सुविधा, जनसुविधा, जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा 25-15, 30-54, तांडा वस्ती किंवा दलित वस्ती सुधार योजना, अशा विविध योजना आहेत ज्यांच्या माध्यमातून आमदार फंड, खासदार फंड, जिल्हा सदस्यांचा फंड या माध्यमातून करोड रुपयाचा विकास निधी या ठिकाणी थेट ग्रामपंचायत जमा होतो आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचं एक जाळं ग्रामीण भागात निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही निश्चित शहरापेक्षा उजवू आहे. मग आम्हाला तुम्हाला समस्येच्या गर्दीत ओढायचं आहे का तुमच्या ईर्षेपोटी, तुमच्या एरियापोटी, म्हणून आमचा हात वडला विरोध आहे. प्राधिकरण निर्माण करावं असं मागण्यासाठी त्याला पाठिंबा देखील भेटला, मात्र वरून काही हालचाली झाल्या नाही, का नेमका असं होतं? नाही, मग तुम्हाला तेच सांगितलं मी, लोकशाहीची गळचेपी चालली आहे. काल 20 गाव बंद ठेवलं लागतं सुद्धा, जर असा निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे. आम्ही बंद तरी का ठेवला होता? तर आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्या आणि कुठेतरी निर्णयाला स्थगिती लागावी. पण मला वाटत नाही अधिकृत कुठली अजून सूचना आलेली नाही. पण निश्चित या ठिकाणी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा स्टंटबाजी चालली असं मला वाटतंय. पण त्यात नाही काही निर्णय केला तर आम्ही न्यायालयाने लढाई लढू, रस्त्यावर लढाई लढू. आणि हे जसं म्हटलं की कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करून त्याच्यामध्ये विकास करा, ते काही करणार नाहीत. त्यांना आहे त्या कोल्हापूर शहरात विकास करता आलेला राज्यकर्त्यांना. मग ते अशा पद्धतीने एखादं प्राधिकरण स्थापन काय ग्रामीण भागाचा विकास करणार आहे? ज्या दिवशी आपण बंद ठेवला त्याच दिवशी संध्याकाळी हा निर्णय होतो. म्हणजे सरकार हा निर्णय घेणार आहे, तुमच्या भूमिकेत आहे काय, यापुढची भूमिका तुमची काय? तुम्हाला तेच सांगितले मी, सरकारचा निर्णय घेतला तर कायद्याच्या कसोटीवर आम्ही न्यायालयात लढा देऊच, रस्त्यावर लढाई करूच. पण येणाऱ्या काळामध्ये हद्दवाढी समाविष्ट होणारी गावं महानगरपालिका निवडणुकी बहिष्कार टाकतील, तर जी हद्दवाढी समाविष्ट होणार आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणूक बहिष्कार टाकतील. निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही उद्या पुन्हा 20 गावांची अर्जंट बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे. आमचे अध्यक्ष मधुकर चव्हाण आणि उत्तम आमोडे यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यामध्ये आम्ही निश्चित मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं, त्यांची वेळ मागून त्यांना भेटण्याचं, आमची भूमिका पटवून देण्यासाठी निश्चित येणाऱ्या काळामध्ये जाणार आहोत. हद्दवाढी संदर्भात राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर हे होणारच असं महत्वाचे केलेलं, कसं बघताय? मग तुम्हाला तेच सांगितलं मी की ती स्टंटबाजी आहे. मुळात त्यांना नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर केली स्टंटबाजी होणार काय नाही निश्चित. आणि ते काय सांगणार की तत्वता मान्यता मिळालेली आहे, पण ही हद्दवाढ नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करू आणि निवडणूक मारण्याचा ते प्रयत्न करते. पण निश्चित हद्दवाढ होणार नाही आणि आम्ही होऊ देणार नाही. काही सरपंचांनी म्हणलं होतं की जी काही हद्दवाढ चालू आहे ती लँड माफियांच्या गळ्यात घालण्यासाठी 100% यावरील मी सुद्धा स्वतः आरोप केलेला आहे की या ठिकाणी काही लोकांच्या फायद्यासाठी करतायत. आज एक साधं उदाहरण सांगतो, वडणगेसारख्या ठिकाणी रो हाऊस 3,000 रुपये 4,000 रुपये स्क्वेअर फूट मिळतो, तर कोल्हापूर फ्लॅट सुद्धा 5,000 7,000 8,000 रुपये स्क्वेअर फूट मिळतात. मग ह्या लँड माफियांना किंवा ह्या बिल्डर लॉबीना अति मुनाफा किंवा अति प्रॉफिट करण्यासाठी, अति फायदा मिळवण्यासाठी ही चाललेली हालचाल, ही मुवमेंट. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.